नेत्रा, 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 हे सगळं खूप शॉकिंग आहे. इतके दिवस सुटत नसलेलं कोडं फायनली सुटलंय. इतकं मोठं पाप ज्या व्यक्तीकडून झालंय ती म्हणजे माझे आजोबा. हे सगळं जर बाबांना कळलं ना. नाही नाही, बाबांना यातलं काहीच कळतं कामा नाही. बाबांना घरातल्या कोणत्याही व्यक्तीला याबद्दल काहीच कळतं कामा नाही. तुम्हाला माहिती आहे साहेब, हे सत्य कोणीच पचवू नाही शकणार. मित्र म्हणता इंद्राणीला सूड घ्यायचा आहे. तिच्यापासून धोका आहे आजोबांच्या जीवाला. आणि मला मला मान्य आहे नेत्रा, आजोबांकडून चूक झाली होती, त्यांच्याकडून पाप झालंय, पण त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. ती इंद्राणी शांत नाही बसणार नेत्रा. तिला काही करून आपल्याला या घरातून घालवावं लागेल. साहेब, हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना आजींचा किती विश्वास आहे इंद्राणी आत्यांवर. त्यांना या घरातून घालवणं असं ते शक्य नाहीये. आणि जर आपण असं काहीतरी करत बसलो ना तर मग हा विषय वाढत जाईल आणि मग घरातल्या प्रत्येकाला कळेल. काय करायचं नेत्रा, काय करायचं? आता काही झालं तरी बाबा किंवा घरातल्या कोणालाही यातलं काहीच कळता कामा नये. त्यामुळे आपण सुद्धा असंच राहायचं जसं काहीच घडलं नाहीये. सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही ऑफिसला जा. नेत्रा, मला माहिती आहे, मला कळतंय. आता हे सगळं असं झालं असताना तुमचं तिथे नाही मन लागणार, मला कळतंय. पण तुम्ही नाही गेलात ना तर बाबांना संशय येईल. त्यांना कळेल काहीतरी घडलंय. बरोबर आहे नेत्रा. मी इथे थांबलो तर बाबा मला विचारत राहतील काय झालंय. मी जातो ऑफिसला. इंद्राणी बसून सांभाळून राहा. आजोबांची काळजी घे. येतो. मनोरमा आजीला फसवणारी व्यक्ती जर आजोबा आहेत तर मग आबा असे का म्हणाले की त्यांना ती व्यक्ती आठवत नाही? अहो, हे नेत्राचे आजोबा आणि हे अद्वैतचे आजोबा. नेत्रा, मला नाही थांबता येणार इथे. मला निघावं लागेल. काय झालं? तुम्ही अचानक का निघाला? नेत्रा, मला निघायला हवं. मला नाही थांबता येणार. आबा, आपल्याला बोलायचं होतं ना, असं काय करताय? आपण नंतर बोलूया नेत्रा, नंतर बोलूया.
यांना औषध दिलंस ना? हो पण त्याआधी सूप दिलंस का? हो दिले. हा घे प्रसाद. आई तूही आराम कर, तुझी दगदग झाली. ये. अरे आज खूप बरं वाटतंय. नाही म्हणजे एरवी कसं यांच्या काळजीने ना मनात धाकधूक असायची, लवकर यावं लागायचं. पण आता तू या 2 मुलींना ठेवलंयस त्यांची काळजी घ्यायला, माझं अर्ध टेन्शन दूर झालंय बघ. त्या आयुर्वेदाच्या शिबिरात पण खूप छान माहिती मिळाली आणि देवळात सुद्धा देवाचं अगदी मनासारखं दर्शन घेता आलं, मनातलं बोलता आलं देवाशी. आणि मुख्य म्हणजे आज या सगळ्यासाठी तू माझ्यासाठी वेळ काढलास. किती दिवसांनी आपण कुठेतरी बाहेर गेलो, खूप गप्पा मारल्या, खूप प्रसन्न वाटतंय आज मला. आई तू काळजी करू नकोस, तू तर निश्चिंत राहा. इंद्राणी, अगं तू बाहेर का उभी? आत ये ना. हा घे प्रसाद. देवळात गेले होते. मी आभार मानलेले तुला आवडणार नाही, पण तरी थँक्यू. अशासाठी तू वेळीच धोका ओळखलास, मला सांगितलंस, म्हणून आज हे सुखरूप आहे. मनोरमा आजीला एक बाळ झालं, एक मुलगी. तिचं नाव आहे इंद्राणी. तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर. आई तू आता आराम करून घे, तुला आता कोणी डिस्टर्ब नाही करणार. ये. आजी तुम्ही आराम करा. हो. हा बोल बाळा. आबा तुम्ही ठीक आहात ना? माझं जाऊ दे ग, तू बरी आहेस ना? हो आबा. आणि घरी सगळं ठीक आहे ना? इंद्राणीचा काय फोन नाही आला मला, पण पुढे कधी आलास तर मी कळवे ना तुला. आबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. त्या दिवशी जेव्हा तुम्ही घरी आला होता तेव्हा तुम्ही आजोबांना बघून निघून गेलात. तेव्हा सुद्धा संशय आला होता, पण तुम्ही कधीच खोटं बोलणार नाहीत म्हणून मी तुम्हाला तेव्हा काहीच विचारलं नाही आणि हा विचार सुद्धा सोडून दिला होता. पण आता माझ्यापासून काही लपवू नका. मला खरं खरं सांगा, तुम्ही त्या दिवशी आजोबांना बघूनच निघून गेला होता ना? आबा तुम्ही ओळखता ना आजोबांना? आबा सांगा मला. हो ना? नेत्रा, पण हे सगळं तू आता का विचारतेस मला? कारण मला सत्य समजले आबा. मनोरमा आजीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा माणूस कोण होता ते समजलंय मला. तुझा जीव घेणार मी. हात सोड माझा. तुझा जीव घेणार मी. काय करतोस? सोड. तुला मारणार मी. अरे घोटाळ्या सैताना, मी तुझा जीव घेणार आहे. जीव घेणार तुझा. घोटाळा आहे तो माणूस, घोटाळा आहे.
आबा बाळा, त्यावेळेला मला खरंच काही कळत नव्हतं ग. माझ्या मनोरमा ताईला फसवलं म्हणून मी त्याचा गळा चिरायला निघालो होतो. त्यानंतर त्या माणसाचा मी खूप शोध घेतला ग, पण नाही सापडलं तुम्हाला. आणि आज इतक्या वर्षांनी तो माझ्या समोर आला, तुझा आज्य सासरा म्हणून. सांग मला, मी काय करायला हवं होतं? जाऊन त्याला जाब विचारायला हवा होता की तिथून निघून जायला हवं होतं? सांग ना, काय पर्याय होता माझ्या समोर? इतके दिवस हे सगळं मी लपवून ठेवलं कारण मला तुला एवढ्या मोठ्या धर्मसंकटात टाकायचं नव्हतं. देवी आईच्या मनात काय आहे बघ. ज्याने माझ्या मनोरमा ताईला फसवलं, तो 40 वर्षांनी अशा रूपात माझ्या समोर आला, आणि तोही माझ्या नातीचा आज्जे सासरा म्हणून. बाळा, भूतकाळाचा धागा तुझ्या आयुष्याशी जोडला गेलाय. माझी देवी आईकडे एवढीच प्रार्थना आहे, या सगळ्याचा त्रास तुला होऊ नये. आबा आता मलाच कळत नाहीये काय करावं. हे घर नुसतं घर नाही राहिलंय, कुरुक्षेत्र झालंय. बाळा, तू फक्त तुझ्या भविष्याचा विचार कर. ज्या क्षणी तुला जे योग्य वाटेल तेच कर. फक्त स्वतःला सांभाळ ग पुरी. हो आबा. शेखर साहेब. हा बाबा बोला. आज 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 रुपाली बाई साहेबांनी आजोबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. बाबा बाबा सॉरी. काय झालं? हा, ती आतमध्ये आई आहे आणि बाई पण आहे ना, रुपाली, म्हणून तुला बाहेर बोलवलं. बरं मला सांग, तुझं बाबांशी काही बोलणं झालं का? त्यांना जे काही सांगायचं होतं ते तुला कळलंय का? नाही, फार काही कळलं नाही. मी पुन्हा कधीतरी प्रयत्न करेन. नेत्रा, नाही सगळं ठीक आहे ना? नाही, तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते म्हणून विचारतोय. नाही नाही, ते आजोबांना फार त्रास नको व्हायला म्हणून मी जास्त काही प्रश्न विचारला नाही. मी नंतर कधीतरी प्रयत्न करून बघते. बर, चांगलं केलंस. एक मिनिट. आज बोल. हो, मी येतोय 15 मिनिटात. पोचतो. हो हो, पोचतो. बाय. येतो मी. मित्रा, बाबांची काळजी घे आणि त्या बाईवर लक्ष ठेव. तुझ्या बाबांना काय व्हायला नको. आलोच. तुला त्रिनेना देवीचं वरदान सुद्धा आहे. म्हाताऱ्याला तुलाच मारावं लागेल.
आई, पद्माकरचा वध माझ्याच हातून होणार. का आलीस इथे? विचारल्याशिवाय इथे यायचं नाही, सांगितलं होतं तुला, कळत नाही? काय आहे? हा? हे काय होतं? हल्ली अशी विचित्र का वागते ही? काय झालं हिला? इंद्राणी आत्यांनी काय काय भोगलं असेल, किती संघर्ष आला असेल त्यांच्या वाट्याला, काय काय दिवस पाहिले असतील त्यांनी. मला वाटायचं माझ्या वाट्याला आलेले भोग कधीच कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत, पण इंद्राणी आत्यांनी माझ्यापेक्षा कैक पटीने जास्त भोगलं असेल, सहन केलं असेल. हॅलो. हाय नेत्रा, घरी ओके आहे ना सगळं? हो. जेवलीस तू? नाही, तुम्ही? तू रडतीयस का नेत्रा? आवाज कसा येतोय तुझा? असं वाटतं तू रडतीयस. नाही साहेब. नेत्रा, मला कळतंय तू रडतीयस. मी आत्ताच्या आत्ता घरी येतोय. मला फक्त सांग तू ठीक आहेस ना? नेत्रा. साहेब, ते नेत्रा काय झालंय? मी इंद्राणी आत्यांचा विचार करत होते. साहेब, काय काय भोगावं लागलं असेल ना त्यांना. एवढ्या कठीण काळात काय काय आलं असेल त्यांच्या वाट्याला. संघर्ष माझ्याही वाट्याला आला, पण माझ्यासोबत काय आबा होते, आई होती, हेमा होती, पण त्या एकट्या होत्या. ना कोणाची मदत, ना घर, ना नाती. मला नुसता विचार करूनच एवढा त्रास होतोय. त्यांनी हे सगळं अनुभवलंय. त्यांना किती त्रास झाला असेल. बरं साहेब, बाबांना संशय नाही ना आला? ते मला विचारत होते, आजोबा काय सांगण्याचा प्रयत्न करत होते, काही कळलं का? नाही, त्याविषयी काही विचारलं नाही त्यांनी मला. तसं काही बोलणं नाही झालं आमचं. मित्र, पण तू स्वतःची काळजी घे. हो, पण साहेब, इंद्राणी आत्यांचे वडील आजोबा आहेत हे कोणालाच कळता कामा नये. आपल्याला खूप सावध राहावं लागेल. कोणालाच कळून चालणार नाही. नाही नेत्रा, कोणाला नाही कळणार. डोंट वरी. आणि मी येतोय आत्ता घरी. नाही साहेब, तुम्ही तुमची कामं पूर्ण करा. नेत्रा, तू तिथे रडतीयस आणि मी इथे थांबू? साहेब, ऐका ना माझं. मी आता नाही रडत आहे. मी एकदम ठीक आहे.
तुम्ही तुमची कामं पूर्ण करा, नाहीतर बाबांना संशय येईल की नाही. आता नका येऊ घरी. बरं ठीक आहे, मी घरी आल्यावर बोलूयात आपण. हो साहेब. बाय. हं.